नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्र, या ठिकाणी MPSC, UPSC, ग्रुप सी, बँकिंग PO असेल, क्लर्क असेल, अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केले जाते। याचा विचार करत असताना मित्र हो, आज आपण मराठी व्याकरणाच्या संदर्भात विचार करणार आहोत। तुम्हाला कल्पना आहे, शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत सर्वच स्पर्धा परीक्षेला मराठी हा निर्णायक विषय आहे। मग त्यामध्ये MPSC, त्याचबरोबर PSI, STI, ASO, सरळ सेवा, लिपिक असेल, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, महिला बाल विकास, अशा सर्वच प्रकारच्या परीक्षेला मराठी व्याकरण अत्यावश्यक आहे। मग तुम्ही राज्यसेवेचा जर विचार केला तर राज्यसेवेच्या परीक्षेला, मुख्य परीक्षेला 100 गुणांसाठी आहे। किती गुणांसाठी? 100 गुणांसाठी। PSI, STI, ASO गट ब मुख्य परीक्षेसाठी 100 गुण वगैरे आहेत। सरळ सेवा परीक्षेला 50 गुण आहेत आणि पोलीस भरतीला देखील 25 प्रश्न 25 गुणांसाठी आहे। आणि म्हणून मराठी व्याकरणाचा अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही परीक्षेला तुम्ही मेरिट लिस्टला येऊ शकत नाही। आणि म्हणून मित्र हो, तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करणं हे सक्तीचं आहे। आता याचा विचार करत असताना मित्र हो, तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख यांनी जाहीर केलं आहे की तातडीची गरज म्हणून 12,538 पोलीस शिपाई भरती करणार आहे। आणि मग हे जे काही परीक्षा आहे पोलीस शिपाई भरती, या परीक्षेसाठी तुम्हाला कल्पना आहे 4 विषय असतात। पहिला विषय आहे गणित, दुसरा बुद्धिमापन, तिसरा आहे सामान्य चालू घडामोडी आणि चौथा विषय आहे मराठी व्याकरण। आता या मराठी व्याकरणाच्या संदर्भात विचार करत असताना आपण या ठिकाणी संपूर्ण मराठी व्याकरण पहा बरं का, संपूर्ण मराठी व्याकरण फक्त आणि फक्त 1000 रुपयामध्ये, त्याचबरोबर त्याच्यामध्ये 100 टेस्ट सिरीज वगैरे आहे। 5000 प्रकारचे जे काही प्रश्न आहे त्या 5000 प्रकारच्या प्रश्नांचं या ठिकाणी विश्लेषण आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तुमची ॲटो रँकिंग, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमच्या पुढे किती विद्यार्थी आहे, आपण अजून किती अभ्यास करायला पाहिजे, हे लगेचच तुम्हाला टेस्ट नंतर समजणार आहे। आणि हे सगळे ऑनलाईन एक्झाम, घर बसल्या तुम्ही या पोलीस भरतीचा मराठी व्याकरणाचा अभ्यास करू शकता। आणि कालावधी आहे 4 महिने। 4 महिने जरी कालावधी असला, परंतु सरकारने सांगितलं की ही परीक्षा लवकरच घेण्यात येईल, तर तेवढ्या याच्यामध्ये वेळ वाढवून तुमचा संपूर्ण सिलेबस पूर्ण केला जाईल। आणि मला अध्यापनाचा अनुभव आहे 30 वर्ष। मी 12 वर्ष हायस्कूल टीचर होतो, 3 वर्ष ज्युनियर कॉलेज, 7 वर्ष सिनियर कॉलेज, आणि गेल्या 10 ते 12 वर्षापासून मी MPSC, त्याचबरोबर UPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला मराठी व्याकरण शिकवत असतो। आता मराठी व्याकरणाचा विचार करत असताना तुम्हाला कल्पना आहे, भाषा उगम व विकास, वर्णविचार असेल, शब्दशक्ती असेल, शब्दसिद्धी असतील, समास असेल, अलंकार असेल, शब्दांच्या जाती असतील, रस असतील, हा इत्थंभूत अगदी सर्वच्या सर्व अभ्यासक्रम सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल अशा शब्दात प्रत्येक घटक आणि उपघटक मी तुमच्यापर्यंत मुखपाठ पोचवणार आहे, याची खात्री बाळगा। आणि विद्यार्थी मित्र हो, एवढंच नव्हे तर मराठी व्याकरणाच्या पाऊलखुणा हे पुस्तक लवकरच माझं मार्केटला वगैरे येतं आहे, त्याचा देखील तुम्हाला फायदा वगैरे होईल। आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या आमच्या अकॅडमीशी सहभागी वगैरे व्हावं असे मी आपणास विनंती करतो। विद्यार्थी मित्र हो, आता या मराठी व्याकरणाच्या संदर्भात विचार करत असताना सहजच आजचा आपला एक घटक आहे भाषेचे नवरस। काय आहे? भाषेचे नवरस। आता भाषेच्या नवरसांचा विचार करत असताना तुमची कोणतीही प्रश्नपत्रिका पहा, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल अथवा इतर कोणतीही परीक्षा असेल, तर परीक्षेला या घटकावरती प्रश्न कसे विचारले जातात। तर इथं काय होतं की परीक्षेला तुम्हाला एखादं उदाहरण दिलं जातं। काय उदाहरण दिलं पहा
प्रिय मी फुले मागितली, काय म्हटलेले? प्रिय मी फुले मागितली, तू मला पुष्पगुच्छ दिलेस. मी दगड मागितला, तू मला सुंदर मूर्ती दिलीस. मी मोरपीस मागितले, तू मला मोर दिलास. मी काय बहिरा आहेस की काय? मी काय बहिरा आहेस की काय? म्हणजे याच्यामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला एखादं उदाहरण वगैरे दिलं जाईल आणि उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की या वाक्यातला रस ओळखा. मग रसाच्या संदर्भात विचार करत असताना मग याच्यामध्ये शृंगार रस आहे, हास्यरस आहे, अद्भुत रस आहे की भयानक रस आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी मित्रहो सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे भाषेचे नवरस म्हणजे काय, रस कशाला म्हणायचं, रसाचे प्रकार किती व कोणते, त्याचबरोबर काव्याचे गुण कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. साहजिकच या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हा काय आहे, हास्यरस आहे. मग योग्य उत्तरासाठी तुम्हाला शृंगार रसाची लक्षणं, हास्यरसाची लक्षणं, अद्भुत रस कशाला म्हणतात, भयानक रस कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न पहा कसा विचारलेला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून कोणता रस निर्माण होतो? संत ज्ञानेश्वराच्या पसायदानातून कोणता रस निर्माण होतो? मग त्याच्यामध्ये पर्याय दिले, वीर रस आहे, शांत रस आहे, करुण रस आहे की वरीलपैकी सर्व रस आहे. म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे शांत रस, करुण रस आणि वीर रसाची लक्षणं माहीत असणं गरजेचं आहे. मित्र या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांच्या ज्या काही साहित्यकृती आहेत मग त्याच्यामध्ये हरिपाठाचे अभंग असेल, त्याचबरोबर भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी वगैरे असेल, अमृता अनुभव असेल, त्याचबरोबर चांगदेव 65 असेल, याच्यामध्ये कोणता रस आहे की साहित्यकृतीमध्ये पसायदानामध्ये प्रामुख्याने शांत रस आहे. मग चला तर आता आपण समजून घ्या भाषेचे नवरस. आता रस या शब्दाचा अर्थ काय होतो? रुची किंवा चव. रस या शब्दाचा अर्थ काय आहे? रुची किंवा चव. ती कशाला असते हो? रसनेला. कशाला असते? रसनेला. व्यवहारामध्ये किती रस आहे? 6 रस आहे. तुम्हाला कल्पना आहे, साखर गोड, बरोबर, कारलं कडू असतं, चिंच आंबट असते, आवळा तुरट असतो, मीठ खारट असतं आणि मिरची कशी असते? तिखट असते. समजा कल्पना करा की तुम्ही जेवण बनवता आणि मिठाचं प्रमाण जास्त झालं तरी बेचव आणि मीठ टाकलंच नाही तरी काय आहे? बेचव. मग जी गोष्ट व्यवहाराची तीच गोष्ट भाषेची. भाषेला देखील भाषेच्या नवरसामुळे गोडी प्राप्त झालेली आहे. पहा कशी ते. जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. मग भावना कोणती असते? प्रेमाची भावना आहे, त्याचबरोबर उत्साह, दुःख, आनंद, भीती, किळस, कंटाळा, आश्चर्य, शांतता ह्या माणसाच्या काय आहेत? भावना वगैरे आहेत. आणि मग ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोचते, ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोचते त्या वेळेस त्या रसाची निर्मिती होते. आम्हाला राग कधीही येत नाही, परंतु राग आला तर आपली तळपायाची आग मस्तकात जाते, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि एकतर आपण राग दुसऱ्यावरती व्यक्त करतो किंवा स्वतःवरती व्यक्त करतो. दुःख, डोळ्यातून अश्रू केव्हाही ओघळत नाही. ज्यावेळेस दुःखाची भावना तुमच्या हृदयाला भिडते त्यावेळेस डोळ्यातून घळघळा अश्रू वगैरे ओघळतात. थांब म्हटलं तर थांबत नाही. दुःखाची भावना अतिउच्च टोकाला पोचली, त्याचबरोबर रागाची भावना अतिउच्च टोकाला पोचली. एखादा विनोद झाला, आपण अगदी पोट खळखळून म्हणजे पोट धरून खळखळून हसतो, कारण आनंदाची भावना काय झाली? उच्च टोकाला पोहोचली. रस्त्याने जाताना रात्रीचे अंधार आहे, अचानक एखादा दुसरा साप सळसळत जाताना पाहिला, लगेच आपल्याला काय होतं? भीती वगैरे वाटते. म्हणजेच जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोचते त्या वेळेस त्या रसाची निर्मिती होत असते. आणि मग अशा पद्धतीने मित्रहो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हे जे काही रस वगैरे आहेत या रसांचा विचार करत असताना भाषेचे मुख्य रस किती आहेत? 9 रस आहेत. आता 9 रसाचा विचार करत असताना पहिला जो रस आहे त्याला म्हटलं जातं शृंगार रस, दुसरा वीर रस, तिसरा करुण, चौथा हास्य, 5वा रौद्र, 6वा भयानक, 7वा अद्भुत, 8वा बिभत्स, 9वा शांत. आता आपल्याला एका रसाची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. आता हे पाहत असताना पहिला रस आहे शृंगार रस.
तुमच्या आमच्या आवडीचा सर्वांचा कोणता रस आहे? शृंगार रस. प्रत्येकाला वाटतं की चार चौघामध्ये आपण इतरांपेक्षा उठून दिसावं. आता मग काय होतं पहा की शृंग म्हणजे कामवासना. शृंग या शब्दाचा अर्थ काय आहे? कामवासना. प्रेम हा या रसाचा स्थायी भाव आहे. तुम्हाला लक्षातच ठेवायचे, परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल की शृंगार रसाचा स्थायी भाव काय आहे. उत्तर काय आहे? प्रेम हा या रसाचा स्थायी भाव आहे. आता याची व्याख्या कशी करता येईल आपण उदाहरण तर पाहणारच आहोत, पण व्याख्या पहा. स्त्री आणि पुरुष काय सांगितलं पहा. स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून, काय स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून, प्रेमातून ज्या रसाची निर्मिती होते त्या रसाला कोणता रस म्हणायचा आहे? शृंगार रस असे म्हणतात. कारण काय असतं पहा, भिन्न लिंगी अट्रॅक्शन असतं. एकदा का तुम्ही 10वी 9वी 10वीचे विद्यार्थी पहा, मुलं पहा, मुली पहा, कॉलेजचे मुलं मुली पहा, भिन्न लिंगी अट्रॅक्शन असतं. जर मुली असतील तर मुलांचं अट्रॅक्शन मुलींचं अट्रॅक्शन मुलांकडे असतं आणि मुलं जर असतील तर मुलांचं अट्रॅक्शन मुलींकडे असतं. म्हणजेच स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून, प्रेमातून ज्या रसाची निर्मिती होते त्या रसाला शृंगार रस असे म्हणतात. मग याचा विचार करत असताना मित्रहो एक उदाहरण पहा. उदाहरण असं दिले, नटले मी तुमच्यासाठी, अहो नटले मी तुमच्यासाठी, राजसा विडा रंगला होटी, राजसा विडा रंगला होटी, नटले मी तुमच्यासाठी. म्हणजे या ठिकाणी कोणासाठी नटली? म्हणजे तुमच्यासाठी. आणि मग या ठिकाणी असं म्हटलं, विडा कोणाच्या तोंडामध्ये? त्याच्या. आनंद कोणाला झालाय? हिला. आणि म्हणून ही मराठी भाषेतील काय आहे? लावणी आहे. दुसरं पहा, सुंदरा मनामध्ये भरली. मराठी भाषेतील शाहीर कोण म्हटलं जातं? राम जोशी. आणि मग राम जोशींची ही लावणी आहे. सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, जरा नाही ठरली. काय? सुंदरा मनामध्ये भरली, हवेलीत शिरली, जरा नाही ठरली. मोत्याचा भांग, चाफेकली नाग, असं तिचं वर्णन 7 कडव्यामध्ये राम जोशींनी केलेलं आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येतंय की या ठिकाणी काय आहे? ही लावणी प्रकार आहे. म्हणजेच मराठी भाषेतील लावण्या व उत्तेजक गाणी, मराठी भाषेतील लावण्या व उत्तेजक गाणी यांचा समावेश कशामध्ये होत असतो? शृंगार रसामध्ये होत असतो. तुम्ही सैराट चित्रपट पाहिलेला आहे. सैराटमधील जी काही गाणी आहेत ती उत्तेजक गाणी वगैरे आहेत. आता याचा जर विचार वगैरे केला तर अजून उदाहरण पहा. या रावोजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची मर्जी, या रावोजी बसा भाऊजी बसा. तुम्हाला चहा, कॉफी, काय पोहे, काय नेमकं पाहिजे सांगा. दुसरं पहा, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. कृष्ण आणि राधिका या ठिकाणी यांचं जे काही प्रेमाचं नातं वगैरे आहे त्या नात्याच्या संदर्भात म्हटलेलं आहे, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं की हा जो काही शृंगार रस आहे, प्रेम हा या रसाचा स्थायी भाव आहे. स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून, प्रेमातून ज्या रसाची निर्मिती होते त्या रसाला शृंगार रस असे म्हणतात. मग मराठी भाषेतील सर्व प्रकारच्या लावण्या त्याचबरोबर उत्तेजक जी काही गाणी आहेत ती गाणी कशामध्ये येत असतात? शृंगार रसामध्ये येत असतात. फड संभाळ तोऱ्या लागाला, तुझ्या उसाला लागेल कोला, खेळताना रंगबाई होळीचं होळीचं, फाट लाग कोणा माझ्या चोळीचा, आम्ही ग तरण्यापुरी. अशा प्रकारची कितीतरी गीतं, कितीतरी लावण्या तुम्हाला या ठिकाणी शृंगार रसामध्ये दिसून येतील. आता मित्र आपण पाहत आहोत शृंगाराचे प्रकार. काय पाहणार आहोत? शृंगाराचे प्रकार. आता शृंगाराच्या प्रकाराचा विचार करत असताना पहिला जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं उत्तान शृंगार. काय आहे? उत्तान शृंगार. आता उत्तान म्हणजे तरी काय? तर चरण ऐकताना किंवा कविता ऐकताना वैश्विक भावना जागृत होते, तो जो शृंगार आहे त्या शृंगाराला उत्तान शृंगार असे म्हणतात. आता याचा विचार करत असताना पहा की इथं एक उदाहरण दिलेलं आहे ज्याला आपण एकतर्फी प्रेम म्हणतो. काय म्हणतो? एकतर्फी प्रेम. बरं का? कसं? कल्पना करा की तुमच्या कॉलेजला सुंदर मुलगी वगैरे आहे, परंतु तिच्या मनामध्ये काहीच नाही, पण तुम्हाला असं वाटतं की आपल्याला आपल्या जीवनामध्ये असा लाईफ पार्टनर जर भेटला तर किती बरं होईल. किंवा एखादी सुंदर त्या ठिकाणी मुलगी आहे किंवा एखादा मुलगा वगैरे आहे,
मुली जर असेल तर मुलीला वाटत असतं सुंदर मुलगा वगैरे आपल्याला पार्टनर भेटावा आणि मुलांना वाटतं सुंदर मुलगी आपल्याला भेटावी. हे काय असतं? भिन्नलिंगी अट्रॅक्शन असतं. पहा कसं आहे ते. इथं उदाहरण दिलेलं आहे. कॉलेजच्या लायब्ररीत नजर नजरेला भिडली, गोष्ट घडली एकदा, यादच जन्माची राहिली. कॉलेजच्या लायब्ररीत नजर नजरेला भिडली, गोष्ट घडली एकदा, याद जन्माची राहिली. कळी गालात फुलली, बोली डोळ्यात ठरली, बागेच्या भेटीत माझ्या मिठीत शिरली. होटा होटात पुटपुटली, माझी शाहिरी सांगितली, माझी फकीरी सांगितली, माझी शाहिरी सांगितली. ही काय आहे? उत्तान शृंगार आहे. उत्तान शृंगार. पुढे पहा. हिची चाल तुरु तुरु उडती, केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. अशा प्रकारचे जे काही लावण्या वगैरे आहेत, अशा प्रकारची जी काही गाणी वगैरे आहे, ही सगळ्यामध्ये कशामध्ये येत असतात? उत्तान शृंगारामध्ये येत असतात. हे एकतर्फी प्रेमाची याच्यामध्ये भावना वगैरे असते. दुसरा जो काय प्रकार आहे त्याला म्हटलं जातं सात्विक शृंगार. कोणता आहे? सात्विक. आता सात्विक म्हणजे तरी काय? तर चरण ऐकताना किंवा ते कविता ऐकताना वाचताना सोज्वळ पत्नी प्रेम काय असतं? सोज्वळ पत्नी प्रेम त्या ठिकाणी निर्माण होणारा जो काय शृंगार आहे त्या शृंगाराला काय म्हटलं जातं? सात्विक शृंगार असे म्हणतात. पहा कसं. ऊन पावसात राबे माझी सावळी मंजुळा, ऊन पावसात राबे माझी सावळी मंजुळा, पाटा पाटात वाहती तिच्या घामाचे ओघळ, दूर ताकतीने कशी दादा सारते मरगळ, त्याचबरोबर सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते. म्हणजे पती पत्नीचं जे प्रेम वगैरे आहे त्या प्रेमाला समाज मान्यता असते, समाज मान्यता वगैरे असते. त्याच्यामध्ये सहजासहजी लोक काय त्याचा हस्तक्षेप करत नाही. आणि म्हणून हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं? सात्विक शृंगार असे म्हणतात. पती पत्नीचं प्रेम. त्यानंतर आहे विप्रलंब शृंगार. काय आहे? विप्रलंब शृंगार. आता विप्रलंब याचा अर्थ तरी काय? तर प्रेमाच्या विफलतेतून निर्माण होणारा जो शृंगार आहे त्या शृंगाराला काय म्हटलं जातं? विप्रलंब शृंगार असे म्हणतात. म्हणजेच दुरावा निर्माण होणे. दुरावा. आता पहा. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, जाईच्या पाकळ्या दवाजून सळते ग. म्हणजेच दुसरं पहा. जीव माझा तुझ्यात गुंतला, श्वास माझा अडखळला, जीव माझा तुझ्यात गुंतला, श्वास माझा अडखळला. हा जो प्रकार वगैरे आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं? विप्रलंब शृंगार असे म्हणतात. शृंगाराचे 3 प्रकार कोणते पाहिले? एक उत्तान शृंगार, एकतर्फी प्रेम. दुसरा पाहिला सात्विक शृंगार, पती पत्नीचं प्रेम. आणि तिसरा पाहिला विप्रलंब शृंगार, प्रेमाच्या विफलतेतून जो शृंगार तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? विप्रलंब शृंगार असे म्हणतात. त्यानंतर मित्र हो, तुम्हाला कल्पना आहे की मराठी जे काही व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणामध्ये 30-32 घटक वगैरे आहेत. तर तुम्हाला कोणताही घटक, अगदी समास पाहिले तर फक्त 4 शब्द लक्षात ठेवायचे आहे, काळ म्हटलं तर फक्त 12 शब्द लक्षात ठेवायचे, संधी म्हटलं तर 6 शब्द, वाक्याचे प्रकार म्हटलं तर 9 शब्द लक्षात ठेवायचे. मराठी व्याकरण बिलकुल अवघड नाही. मराठी व्याकरणामध्ये फक्त 3 गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पेडअपमध्ये ॲडमिशन वगैरे घ्याल, इथंभूत संपूर्ण व्याकरण तुमचं मुखपाठ करून देण्याची जबाबदारी ती माझी असेल आणि तशा पद्धतीच्या ट्रिक्स तुम्हाला वापरल्या जातील. आता या ठिकाणी दुसरा जो रस वगैरे आहे तो दुसरा रस आहे वीर रस. वीर रसाचा विचार करत असताना उत्साह हा या रसाचा स्थायी भाव आहे. परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल की वीर रसाचा स्थायी भाव कोणता? तुमचं उत्तर काय आहे? उत्साह हा या रसाचा स्थायी भाव आहे. मग त्याच्यामध्ये पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ज्या रसाची निर्मिती होते त्या रसाला कोणता रस म्हणायचा आहे? वीर रस असे म्हणतात. आणि मग मराठी भाषेतील पोवाडे त्याचबरोबर समरगीते यांचा समावेश प्रामुख्याने कशामध्ये होत असतो? वीर रसामध्ये होत असतो. आता पोवाडे तुम्हाला माहीत आहे. मग त्याच्यामध्ये काय ऐतिहासिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, तर यांचा समावेश. उदाहरणार्थ पहा.
ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करून प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्या तान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवबाचे गात गुणगान जिरह जीजी, शिवबाचे गात गुणगान जिरह जीजी. काही उत्साहवर्धक गाणी असतात पहा. उत्साहवर्धक गाण्यांचा जर विचार वगैरे केला तर त्याचा विचार करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको आ, अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, शहाण्याची ती बरी खुशामत, मूर्खाची ती मैत्री नको जी जी राजी. अरे कष्टाची बरी भाजी भाकरी, तुपसाकरीची चोरी नको, कष्टाची बरी भाजी भाकरी, तुपसाकरीची चोरी नको, आल्या तिता मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको जी जी रजी. अशा प्रकारची ही जी काही पराक्रमावर आधारित आणि शौर्य जी काही गीतं वगैरे आहेत त्याचा समावेश वीर रसामध्ये होत असतो. आता परीक्षेला उदाहरणं काय दिली जातात पहा. परीक्षेला तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे काय, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. पुढे दुसरं उदाहरण पहा, जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रुसंगे युद्धामुचे सुरू. कुसुमाग्रजांची कविता आहे गरजा. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, आणि वज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. खळखळू द्या आद्य शृंखला हातापायात, खळखळू द्या आद्य शृंखला हातापायात, पोलादाची काय तमा मरणाच्या दारात. सर्पान्न उद्दामावळा कशुनी या पाश, सर्पान्न उद्दामावळा कशुनी या पाश, पिचेल मनगट परिपुरातील अभंगावेश, पिचेल मनगट परिपुरातील अभंगावेश. चौथं उदाहरण पहा, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. अशा प्रकारची जी काही गीतं वगैरे आहेत या सर्वांचा समावेश कशामध्ये होत असतो मित्र, वीर रसामध्ये होत असतो. मग वीर रसामध्ये काय लक्षात आलं तुमच्या, उत्साह हा या रसाचा स्थायी भाव आहे. मराठी भाषेतील पोवाडे व उत्साहवर्धक गाणी. उत्साहवर्धक, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळण हरिनाम संबळ, उद्योग आंबे उदे उद्योग आंबे उदे. अशा प्रकारची उत्साहवर्धक जी काही गाणी आहे त्यांचा समावेश कशामध्ये होत असतो, वीर रसामध्ये. त्यानंतर मित्र हो, तिसरा जो रस आहे तो आहे करुण रस. कोणता आहे, करुण रस. तुम्हाला कल्पना आहे की माणसाच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखच अधिक भरलेलं आहे, आणि म्हणून म्हटलं जातं, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. मग दुःख हा या रसाचा काय आहे, स्थायी भाव आहे. दुःख हा या रसाचा स्थायी भाव आहे. शोक, दुःख, वियोग, संकट आणि हृदयद्रावक जे काही प्रसंग आहे या प्रसंगातून काय होत असते, करुण रसाची निर्मिती होते. आता याचा जर विचार वगैरे केला तर याचा विचार करत असताना उदाहरण पहा काय दिलेलं आहे की या ठिकाणी कवी यशवंतांची आई नावाची कविता आहे. आई म्हणून कोणी, आई सहा कमारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अतिशय सुंदर कविता वगैरे आहे. आईची महती त्याच्यामध्ये गायलेली आहे की आई स्वतः उपाशी राहते परंतु घासातला घास आपल्या लेकराला भरवत असते. पहा, शाळेतून घराला येता धरील पोटी, शाळेतून घराला येता धरील पोटी, काढून ठेविलेला घालील घास ओटी, उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंबनाती, आई कुणा म्हणू मी, आई घरी ना दारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आत्ता तुम्हाला माहिती आहे दुसरं उदाहरण पहा. हंबरून वासर आले, हंबरून हंबरून वासर आले, चाटते जवा गाय, तेव्हा मले गाईमध्ये दिसती माझी माय रे, तेव्हा मले गाईमध्ये दिसती माझी माय, रानात काट्या वेचायला माये जाये राणी, पाया नसे वाहन तिच्या फिरे अनवानी, अहो काट्या कुट्या, अहो काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय, तेव्हा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. कितीतरी उदाहरण, कितीही उदाहरणं देता येईल. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात,
राहिलीस ग माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, आई तुझं लेकरू येडग कोकरू. ब्रह्मचारी चित्रपटात तुम्हाला कल्पना आहे. आई तुझं लेकरू येडग कोकरू, रानात चुकलंय रस्ता हुकलंय, सांग मी काय करू. अशा प्रकारची कितीतरी उदाहरणं वगैरे आहे. परीक्षेला विचारलेलं उदाहरण, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला करुण रसामध्ये सांगता येतील. त्यानंतर पुढचा रस काय आहे? चौथा जो प्रकार आहे हास्यरस. तर हास्यरसाचा विचार करत असताना हास, आनंद हा या रसाचा काय आहे? स्थायी भाव आहे. मग त्याच्यामध्ये व्यंगदर्शन, विडंबन, विसंगती, असंदब्ध भाषण, चेष्टा, विनोद यांच्या वर्णनांतून हास्यरसाची निर्मिती होत असते. आता याचा विचार करत असताना प्रामुख्याने इथं उदाहरण दिलेलं आहे. पहा उदाहरण काय दिलंय, पहा नीट पहा. कोंबडीला आला टेलिफोन, कोंबडीला आला टेलिफोन, तिनं विचारलंय बोलतय कोण? बोलत होता रावस मासा. तो म्हणाला सावध असा, शेजारीच आहे मेजवानी, हिंडू बिंडू नका कुणी. कोंबडीनं फोन ठेवून दिला, तिचा जीव घाबरून गेला. तिचा जीव काय झाला? घाबरून गेला. आता तुम्हाला माहिती आहे आषाढ संपलाय, श्रावण सुरू झाला आहे नाही का. त्यानंतर पुढे अशा प्रकारची जी काही ज्याच्यातून विनोद निर्मिती होते, ज्याच्यातून काय होते? विनोद निर्मिती होते. अजून दुसरी उदाहरणं पहा, दुसरी किती पण उदाहरणं तुम्हाला सांगता येईल की ज्याला आपण व्यंगदर्शन म्हणतो. आता व्यंगदर्शनाचं उदाहरण पहा. मला बायको मिळाली जशी चटक चांदणी, अशी लाखात देखणी एका डोळ्यात चकणी. गोरा गोरा मुकडा हा नुसता घ्यावा देखुनी, स्वयंपाकात सुगरण कोणी नाही हिच्या वाणी, यांना चपात्या लाटाया अशी भटक भवानी. म्हणजे याला काय म्हटलं जातं? व्यंगदर्शन म्हटलं जातं. आता याच्यामध्ये तिसरा जो काय प्रकार आहे विडंबन. काय असतं? विडंबन. विडंबन कसं असतं पहा, असंदब्ध भाषण वगैरे असतं. आता पहा विडंबन, एक पुढारी असतो, पुढारीचं चिन्ह काय असतं? खुर्ची. तो काय म्हणतो? माझ्या खुर्चीवर शिक्का मारा, मला निवडून द्या. जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी काय करील पहा. सारे मिळून या तुम्ही मला होट द्या आता, मारा खुर्चीवर शिक्का आणि नोट घ्या आता. मी करीन सारं माग नका होऊ गरम, लई सस्ती करीन देशी गावठी नरम. दारूचे धंदे खोला रस्त्यात, लुटमार चोरी करा बिंदास्त. पाकिट मारांना मी लायसन देईल, मर्डरवाल्यांना बॉडीगार्ड ठेवीन. डॉक्टरला सांगेन घाबरू नका, पेशंटची किडनी काढून विका. पोलिसांना सांगेन नका धरू कुणा, हप्ते गोळा करून माझ्याकडे आणा. गल्लोगल्ली गँगवार सुरू करीन. अशा प्रकारे कळत न कळत त्या ठिकाणी काय केलं जातं? शब्दांचं विडंबन केलं जातं. आणि हा जो काही विनोद असेल, चेष्टा वगैरे असेल, तर याच्या माध्यमातून आपल्याला कोणता रस दिसून येतो? हास्यरस दिसून येतो. तर विनोद म्हणजे माणसाच्या जीवनाचं टॉनिक वगैरे आहे. विनोदातूनच कळत न कळत माणसाचा थकवा काय होत असतो? दूर होत असतो. आता इथं पहा उदाहरण काय दिलेलं पहा. वऱ्हाड निघालं लंडनला. तुम्हाला कल्पना आहे साहित्यकृतीमध्ये वऱ्हाड निघालं लंडनला, लक्ष्मणराव देशपांडे. मोरोची मावशी, गुदगुल्या, पु ल देशपांडे, बटाट्याची चाळ यासारखे जे काही विनोदी साहित्यकृती आहे, या विनोदी साहित्यकृतीमधून आपल्याला हास्यरस दिसून येतो. पुढे पहा दुसरं उदाहरण दिले. बोक्याने काढले एक दुकान, बोक्याने काढले एक दुकान, पण मिळतात फक्त उंदराचे कान, मिळतात फक्त उंदराचे कान. हा जो काही प्रकार आहे, या प्रकाराला काय म्हटलं जातं मित्र हो? याला म्हटलं जातं हास्यरस. आता त्यानंतर पाचवा जो प्रकार वगैरे आहे, तो पाचवा प्रकार आहे भयानक रस. कोणता प्रकार आहे? भयानक रस. आता भयानक रसाचा जर विचार वगैरे केला तर भीती, भय किंवा भीती हा या रसाचा काय आहे? स्थायी भाव आहे. मग भूत, प्रेत, स्मशान, युद्ध, सूड, मृत्यू यांच्या वर्णनातून ज्या रसाची निर्मिती होते, त्या रसाला काय म्हटलं जातं? भयानक रस असे म्हणतात. आता याचं जर उदाहरण वगैरे पाहिलं तर उदाहरण पहा. त्या उजाड माळावरती, त्या उजाड माळावरती बुरुजाच्या पडल्या भिंती, त्या उजाड माळावरती बुरुजाच्या पडल्या भिंती, ओसाड देवळा पुरती, वडाचा पार अंधाड दाटला तेथे भरभरून. किंवा तुम्हाला कल्पना आहे अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोनं. अंधारी रात्र होती,
पांदीचा रस्ता होता, पाऊस थुईथुई नाचत होता, अचानक एखादा दुसरा साप सळसळत जात होता, घुबडांचा घुतकार कानी येत होता. अशाही परिस्थितीमध्ये भीमा पुढे पुढे टांगा टाकत होता. म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी भीमाला कोणत्या थराला जावं लागतं, अगदी मड्याच्या प्रेताची हाडं देखील त्याला ठेचावी लागतात, कुटावी लागतात आणि त्यातून तो सोनं मिळवतो. याची तुम्हाला कल्पना आहे, कधीतरी ती कथा तुम्ही वाचलेली असेल. त्यानंतर मित्र हो, 6वा जो